पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता चौथीत 4,000 रुपये, 6वीत 6,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये अनुदान दिले जाईल। लाभार्थी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख त्या ठिकाणी देण्यात येईल। राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, ज्यांना मुली आहेत त्यांना 75,000 रुपये मिळणार। फडणवीस सरकारने मोठा निर्णय आता घेतला आहे, तो म्हणजे तुमच्या घरात जर मुलगी जन्माला आली तर तिला पैसे मिळणार आहेत। आता यामध्ये मुलगी जन्माला आल्यापासून मुलीचे वय 18 वर्षापर्यंत ज्या मुली असतील तर त्या मुलींना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पैशांचा लाभ दिला जाणार आहे। तुमची मुलगी आत्ता जन्मली असू द्या किंवा पहिलीमध्ये असेल, दुसरीमध्ये असेल, 5वीमध्ये असेल किंवा 10वीमध्ये असेल किंवा तुमच्या मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल तर या सर्वांना आता वेगवेगळ्या स्वरूपामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे, म्हणजे याचे पैसे दिले जाणार आहेत। आता या स्वरूपामध्ये आता या योजनेचे आता अर्ज पण सुटले आहेत, त्यामुळे कोणत्या वयाच्या मुलींना किती लाभ मिळणार आहे बघा। तुमच्या घरामध्ये आत्ता जन्मलेली मुलगी असेल किंवा 18 वर्ष पूर्ण झालेली मुलगी असेल किंवा 5वीला असेल, 6वीला असेल, कोणत्याही वयाची जर मुलगी असेल, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन योजना आता आली आहे, ज्याच्या मार्फत तुम्हाला पैशांचे वाटप होणार आहे। तुमच्या घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर लगेच तिच्या नावावर 5,000 रुपये टाकण्यात येणार आहेत। त्यानंतर लगेचच ती 4थीला गेल्यानंतर तिला 4थ्या वर्गामध्ये जर ती शिकत असेल तर तिच्या नावावर 4,000 रुपये मिळणार आहेत। 5वीमध्ये जर शिकत असेल तर तिला 5,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर तुमची मुलगी जर 6वीमध्ये जर शिकत असेल तर तिला 6,000 रुपये मिळणार आहेत। जर तुमची मुलगी 11वीमध्ये शिकत असेल तर तिला टोटल 8,000 रुपये मिळणार आहेत। जर तुमच्या मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल तर तिला 75,000 रुपये मिळणार आहेत। अशा प्रकारे राज्यातील सर्वच्या सर्व मुलींना पैशांच्या स्वरूपामध्ये लाभ देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने आता घेतला आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल, मग ती आत्ता जन्मली असेल किंवा 18 वर्ष पूर्ण असेल किंवा 5वी, 6वी, कितवीत पण असू द्या, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला आता याचा लाभ कसा मिळवायचा आहे, यासाठी अर्ज कुठं करायचा आहे, कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, पात्रता कोणकोणती सरकारने ठेवली आहे, तुम्हाला याचा अर्ज भरण्यापासून तुमच्या बँकेमध्ये पैसे येण्यापर्यंत सर्व काही डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील सर्वच्या सर्व कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आता निर्माण झाले आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी असतेच। कोणाच्या कुटुंबामध्ये मुलगी आता जन्माला आली असेल किंवा कोणाच्या कुटुंबामध्ये मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल किंवा कोणाच्या कुटुंबामध्ये मुलगी 10 वर्षाची असेल, 15 वर्षाची असेल, तर सर्वांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आता राज्य सरकारकडून रोख रक्कम दिली जाणार आहे। काहींना 4,000 रुपये मिळणार आहे, तर काहींना 5,000 रुपये मिळणार आहे, तर काहींना 8,000 मिळणार आहे, तर काहींना डायरेक्ट 75,000 रुपये देखील मिळणार आहे। तर तुमच्या मुलीचे वय किती आता बघा। प्रत्येकाच्या आता यामध्ये काय सांगितलंय, प्रत्येकाच्या वयानुसार हे तुम्हाला पैसे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बँकेत येऊन आता जमा होणार आहेत। तर याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत आनंदाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आली आहे। त्यामुळे तुमच्या घरात किती पण वयाची मुलगी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि बँकेत पैसे कसे जमा होतील हे पण सांगतो, आणि अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे हे पण सांगतो। यासाठी पात्रता कोणत्या सरकारने ठेवली आहेत सर्व काही डिटेल्स मध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तर तुम्हाला रोख रकमेच्या स्वरूपात राज्य सरकारकडून जसं लाडक्या बहिणीला तुम्हाला बँकेत पैसे आल्याचा SMS येतो, तशा प्रकारे तुमच्या बँकेत येऊन हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे किती पण वयाची तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी योजना काढली, ज्याच्या मार्फत राज्यातील सर्व महिलांना याचा लाभ मिळत असतो। शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना, नमो शेतकरी योजना काढली, ज्याच्या माध्यमातून सुद्धा लाभ मिळतो। तशाच प्रकारे योजना आता राज्यातील सर्वच्या सर्व मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंतच्या सर्व मुलीसाठी आता ही नवीन योजना काढली आहे, ज्याच्या माध्यमातून तुमची मुलगी जन्माला आलेल्या तिच्या नावावर आता 4,000 रुपये लगेच मिळणार आहेत। त्यानंतर ती 4थीमध्ये शिकत असेल
तर तिला 5,000 रुपये मिळणार आहेत. जर ती 6वी मध्ये शिकत असेल तर तिला 6,000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर 11वी मध्ये गेली असेल तर तिला 8,000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर तिचे वय जर 18 वर्षे पूर्ण झाले असेल तर तिला 12वी मध्ये जर ती बघा तुम्हाला माहित असेल 12वी नंतर तिला 18 वर्षे पूर्ण होतं, 12वी नंतर झाली असेल 18 वर्षे पूर्ण झाले असेल तर तिला 12वी नंतर 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला तिच्या बँकेमध्ये बघा 75,000 रुपये मिळणार आहेत. असे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळे लाभ आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. याचे अर्ज पण आता सुटले आहेत. त्यामुळे बघा आता याचा अर्ज कसा भरायचा हे तुम्ही नक्की बघायचं आहे, कारण अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये पैसे मिळणार नाहीत. जसे लाडक्या बहिणींना एकदम तुमच्या बँकेत 1,500 रुपये आल्याचा SMS येतो, तशा प्रकारे आता तुम्हाला बँकेत ते पैसे जमा होणार आहेत. जर तुमची मुलगी 18 वर्षे पूर्ण असेल तर तिला एकदम 75,000 रुपये, किंवा तुमची मुलगी 11वीला शिकत असेल तर तिला एकदम 8,000 रुपये, तुमची मुलगी छोटी असेल म्हणजे 5वीला 6वीला तर त्यांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये 5,000 6,000 रुपये अशा प्रकारे लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये ती मुलगी तुमची छोटी असेल किंवा मोठी असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून हा लाभ आता देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा आता आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेबांनी आता केले आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आता जर पाहत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तर ती मग किती पण वयाची असू दे, आता जन्मले असू दे किंवा 18 वर्षे पूर्ण असू द्या, तर याच्या मार्फत तुम्हाला आता सरकारच्या मार्फत पैसे हे दिले जाणार आहेत. मग त्यामुळे तुम्हाला याचा जर लाभ मिळवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की याचा अर्ज कसा करायचा आहे, कारण अर्ज केल्याशिवाय तुम्हाला बँकेत तुमच्या पैसे येणार नाहीत. मी तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये सांगतो. अर्ज कुठं भरायचा यासाठी महत्त्वाची 5 कागदपत्रे लागणार आहेत. ती कागदपत्रे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी सोबत घेऊन जायचं आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता या नवीन योजनेची घोषणा करताना मुख्यमंत्री साहेब स्वतः म्हणाले की आजकाल आपल्या राज्यामध्ये मुलींना काय तुम्हाला माहित असेल की खेड्यापाड्यामध्ये कमी लेखलं जातं. शिक्षणामध्ये अजून पण त्यांना खेड्याच्या ठिकाणी नीट वगैरे वागणूक व्यवस्थित दिली जात नाही. तर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना पैशांची कोणतीही कमतरता पडू नये, मुलींचा जन्मदर वाढावा, तसेच मुलींसाठी ज्या काही सुविधा असतील तर त्या खर्चासाठी राज्य सरकारने टोटल 75,000 रुपये देण्याचा आता निर्णय घेतला आहे. आता यामधील जो पहिला हप्ता आहे तर तो 5,000 रुपयांचा असणार आहे. दुसरा हप्ता असणार आहे तो 6,000 रुपयांचा असणार आहे. तिसरा हप्ता 7,000 रुपयांचा असणार आहे. त्यानंतर चौथा जो हप्ता आहे तो 8,000 रुपयांचा असणार आहे. आणि तुमच्या बँकेच्या खात्यावर लगेचच हे पैसे जमा होणार आहेत. आणि टोटल हप्ते मिळून तुम्हाला 75,000 रुपये आता तुमच्या बँकेमध्ये एकदम येणार आहेत. अशा प्रकारे टोटल 75,000 रुपयांचा जर तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर तुम्ही यासाठी एक अर्ज भरून द्यायचा आहे. तो अर्ज भरून देण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची 5 कागदपत्रे लागणार आहेत. कोणती कागदपत्रे लागणार आहेत सर्वांना मी सांगतो, काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता तुम्हाला 5 कागदपत्रे सांगतो. ही 5 कागदपत्रे तुमच्याजवळ असणं आता गरजेचं आहे, तर तुम्हाला हा 75,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तर तुम्हाला आता अर्ज करण्याची गरज आहे. तो अर्ज भरताना तुम्हाला ही 5 कागदपत्रे लागणार आहेत. पुढील 2 मिनिटांमध्ये तुम्हाला ही कागदपत्रे सांगतो आणि अर्ज कुठं भरायचा आहे व्यवस्थित सांगतो. तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला ही 5 कागदपत्रे दिले तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. आता बघा मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले आहे. बघा आता जे पहिलं कागदपत्र आहे, सर्वांनी आता इथे काळजीपूर्वक लक्ष द्या. तुम्हाला कागदपत्रे सांगत आहे. ते कागदपत्राची तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला कागदपत्रे सोबत घेऊन जाऊन एका ठिकाणी अर्ज भरायचा आहे. बघा पहिलं जे कागदपत्र आहे ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले, तुम्ही पण मगाशी ऐकलंय, ते म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये पाहिजे. जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात. तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल तर यासाठी अर्ज करण्यासाठी पहिलं जे कागदपत्र लागणार आहे तर ते तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक तुम्हाला रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरे महत्त्वाचे कागदपत्र बघा. आता कागदपत्र तुम्ही लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, लक्ष देऊन बघा. त्यानंतर दुसरे जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे आता बघा तुम्हाला आता बघा यामध्ये काय सांगितलंय, दुसरे कागदपत्र प्रत्येकाला वेगवेगळे लागणार आहेत. म्हणजे दुसऱ्या कागदपत्रा म्हणजे तुमची जर मुलगी आता जन्मली असेल
तर तिला जन्माचा दाखला लागणार आहे। जर तुमची मुलगी 5वीला असेल, 6वीला असेल, 7वीला असेल तर तिचा जे काय वर्गात शिकत असेल तर त्या इयत्तेमधला तिचा दाखला लागणार आहे। कारण सरकारला कितवीत शिकत आहे त्यानुसार तिला पैसे द्यायचे आहेत, तिच्या वयानुसार तिला पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे ती कितवीमध्ये शिकत आहे तर तिचा दाखला लागणार आहे। तसेच जर तुमची मुलगी 18 वर्षे पूर्ण झाला असेल तर तिचं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे काय सरकारतर्फे मतदान कार्ड मिळते तर ते मतदान कार्ड लागणार आहे। तर तिचं 18 वर्ष पूर्ण जर तुमच्या मुली झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मतदान कार्ड लागणार आहे। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे। म्हणजे यामध्ये बघा, ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं स्पष्टपणे या नियमामध्ये सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुमचं उत्पन्न जे आहे तर ते 2.5 लाखांपेक्षा खाली पाहिजे, जास्त असून चालणार नाही। तर त्यानंतर चौथं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, ती म्हणजे जर तुमची मुलगी 1लीला असेल, 2रीला असेल तर कोणत्याही वर्गात शिकत असेल तर तिला आधार कार्ड पाहिजे। जर समजा आत्ता जन्मले असेल तर त्यांना आधार कार्ड लागण्याची काही गरज नाही, परंतु 1लीमध्ये जर असेल म्हणजे 7 वर्ष पूर्ण झालं असेल तर तिचं आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा, आता मुलीच्या घरातील मुलीची आई असेल किंवा वडील असेल या दोघांपैकी कोणाच तरी एकाचं बँकेचं पासबुक लागणार आहे बघा। कारण त्याच बँकेत तुमच्या मुलीचे वयानुसार वेगवेगळ्या पद्धतीचे पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं 5वं कागदपत्र बघा, ती म्हणजे रहिवासी दाखला। तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो रहिवासी दाखला तुम्हाला लागणार आहे। फक्त महाराष्ट्रातील लोकांना हा लाभ मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो रहिवासी दाखला तुम्हाला जोडणं गरजेचं आहे। आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय की तुम्हाला अर्ज कुठं भरायचा आहे। बघा, त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे बघा। आता या योजनेचं नाव आहे मित्रांनो, ती म्हणजे लेक लाडकी योजना। आता या लेक लाडकी योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकता। तुम्हाला ऑनलाईन भरायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या नेट कॅफेमध्ये जाऊन त्या ठिकाणी म्हणायचं आहे की लेक लाडकी योजनेचा आम्हाला अर्ज भरायचा आहे। जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ग्रामपंचायत वगैरे या ठिकाणी खेड्या ठिकाणी राहत असाल तर एका ठिकाणी तुम्ही अंगणवाडी जर तुमच्या जवळ असेल तर त्या ठिकाणी अंगणवाडी सेवकातर्फे सुद्धा हा तुम्ही अर्ज भरू शकता। महत्त्वाची आम्ही सांगितलेली ही कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि हा अर्ज भरून यायचा आहे। अर्ज भरल्यानंतर तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये तुमचा अर्ज चेक केला जाईल, त्यानंतर तुमचा हा लाभ तुमच्या बँकेमध्ये सोडला जाईल। महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित कागदपत्रे देऊन तुम्ही अर्ज भरून यायचा आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून हा मोठा लाभ तुमच्या मुलीसाठी देण्यात येत आहे। तर लाडक्या बहिणी असतील किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा कोणत्याही माध्यमातून व्हिडिओ बघत असाल तर आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।